माझे डोळे होते ना त्यावेळी या डोळ्यांनी कितीतरी भीषण आणि भयानक गोष्टी पाहून पचवल्यात पण अनु आणि अभयच्या संसाराचे हाल मला नाही सहन होत होता. कोण तुमचा कोण गॉड देव ईश्वर अल्लाह जो कोणी आहे ना त्यांनी माझं एवढं ऐकावं बस. मग मला बाकी काही नको. माझं जरा काम होतं तुझ्याकडे. हुकूम करो. जरा भेटायचं होतं. आपल्याला उद्या भेटता येईल का? तू जर भेटणार असशील ना तर आजचीच उद्या करेन. बोल कधी कुठे आणि कसं. उद्या उद्या आमच्या घरी. काय काम होतं बोल. ते असं फोनवर नाही सांगू शकत. उद्या भेटल्यावर बोलूया. आमच्या घरी उद्या दुपारी 4 वाजता. ओके. मोठा काटा 12 वर आणि लहान काटा 4 वर येण्याची डेस्परेटली वाट बघतोय मी. तो ठीक 4 बजे. थँक्स. माझं काही चुकलं असेल ना तर 4 फटके मारा मला. काय झालं तुला अचानक? का मग मला असं परक्यासारखं वागवताय? काय बोलतेस तू हे? घरात एवढा मोठा कार्यक्रम आहे आणि मला पत्ता पण नाही. असं कोड्यात बोलू नकोस. काय ते स्पष्ट विचार. मगाशी पाहिलं मी नयना ताईंना हे एवढे सगळे दागिने काढून बसल्या होत्या. तपासून बघत होत्या. आता काहीतरी कार्यक्रम असल्याशिवाय कोणी एवढे दागिने काढेल काय? तोडे आणि मोहनमाळ पॉलिशला देते म्हणाली होती. काय म्हणाल? काय नाही. घरात कुठलाही कार्यक्रम नाहीये. तिने पॉलिशला दिले होते दागिने ते बघत असे. तुला कशाला पाहिजे ग नसत्या चौकशा? दिवस वाईट आहेत ना माई. आता एवढे सगळे दागिने म्हणजे लाखा मोलाचा तरी माल असणार. उद्या त्याच्यामध्ये काय उलट सुलट झालं का साहेब पहिले आमच्यावर आळ घेणार. काही उलट सुलट होत नाहीये आणि तुझ्यावर कुणीही आळ घेत नाहीये. उगाच तोंडाची वाफ दवडू नकोस. विक्या माझ्या दोस्ता कदाय मंडळी माझी ओळख करून द्यायची राहिली. मी विनय वेंगुर्लेकर, चिपळूणचा विनया, विक्याचा दोस्त विनया. श्रुत वेंगुर्लेकरांना जरा जास्त झाली आहे असं नाही का तुला वाटत विक्रम? हे याला कसं कळलं रे? हा हे विक्या हा चिकणा बाबू कोण आहे रे? हा मेवणा आहे का तुझा? विनय ते माझे सासरे आहेत विश्वासराव. सासरा? अरे हा कोणाचा सासरा कसा असू शकेल? हा ए काहीतरी सांगू नको. मला हा सासरा नामंजूर आहे बरं का. ए तुम्हाला भाडा कॅन्सल. तुम दुसरी जगह जाके नोकरी ढूंढो जाओ. विनोदाच्या नावाखाली हे सगळं मी सहन करावं अशी जर तुमची अपेक्षा असेल तर बाबा प्लीज. विक्रम तू घेऊन जा ना यांना आत. ए विक्या ही कोण आहे? पोलीसवाली आहे का ही? सारखं आत घ्या असं का म्हणते? विनय ती माझी बायको आहे नाही ना. अरे वहिनी नमस्कार. वहिनी नमस्कार. नमस्कार वहिनी. तू काय करतोयस? तू का आलायस आणि अशा अवस्थेत? मला माझ्या 2 खोल्यांच्या घराचा कंटाळा आला. मला माझ्या एकटेपणाचा कंटाळा आला. आता जगात कोणी नाही. मी कोणाचा नाही. आता तर काय आई पण गेली. हा मग मला आठवलं कधी काळी माझा एक मित्र होता विक्या. तो पण माझ्यासारखा कागदावर उभ्या आडव्या रेषा मारायचा. एक दिवस माझ्या हातावरच्या रेषा घेऊन पळून गेला. त्यालाच शोधायला आलोय मी इथे. बघू सापडतो का. मला माझं नशीब त्याच्याकडून परत घ्यायचंय.
आजची रात्र त्याला इथेच राहू दे, कारण आता त्याच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही. एकदा शुद्धीवर आला का मग सगळे प्रश्न विचार. हा माणूस जर इथं राहणार असेल ना तर आजची रात्र मी हॉटेलमध्ये राहणं पसंत करेन. हॉटेलात खाणं आणि मशणात जाणं. आई म्हणायची, आठवतं ना रे तुला विक्या? विक्रम, यांना आत घेऊन जा. नाही ना, गेस्ट रूम उघड. अगं पण हे घर माझं सुद्धा आहेच ना, मग काही गोष्टी मला ठरवू द्या. ठीक आहे, काय हवा तो गोंधळ घाला. विक्रम, तू आज जा. हे झाशीची राणी कोण आहे? हा? मी सांगतो, चला. आज आज चल, मी सांगतो. सांग ना नाही, पण. नाही, सांगतो. आज कशाला?